आता पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला सारखं काहीतरी गरम गरम असं चवीचं, तोंडाला चव वाढणार सारखं असं ज्युसी टाईप काहीतरी खावं वाटतं, तर ही रेसिपी अशी एकदम पौष्टिक आहे, झटकीफट फक्त 5 मिनिटात तयार होणारी व बघता क्षणी खाऊ वाटणारी व प्रत्येक घरात अवेलेबल असणाऱ्या वस्तूपासून तयार केली जाते। तुम्ही फक्त 5 मिनिटात तयार करा अशी ही रेसिपी, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा। आता तुम्ही बघू शकता हे ताक आहे, हे मी घरीच तयार केलेल्या दहीपासून ताक बनवलंय, एकदम घट्ट आहे। आपल्याला एवढं घट्ट ही कढीसाठी ताक नको आहे, आपण याच्यात आधी थोडंसं पाणी ओतून घेऊया व हे मिक्स करून घेऊया। ज्यादा कढी घट्ट केली तरी ही अशी चांगली लागत नाही, थोडीशी सैलसर असावी, हे बरोबर आहे। अशा प्रकारे आपलं हे आपण ताक करून घेतलं। शक्यतो आधीच पाणी ओतून आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ हवी तेवढी आपण ताक तयार करून घ्यायचं। आता ही बाजूला ठेवूया। आता इथं मी 1 चमचा बेसन घेतले, त्याच्यात थोडंसं पाणी ओतूया आणि आता हे मिक्स करून बाजूला ठेवूया। हे कशासाठी हे मी नंतर तुम्हाला सांगते। याच्यातील गाठी सगळ्या विरघळू द्यायच्या आणि मिक्स करून ठेवून टाकायचं। आता इथं मी गॅसवरती पातेलं गरम, आता पातेलं गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं एक अर्धी पळीच तेल ओतायचं, जादा ओतायचं नाही, कढीला जादा तेल चालत नसतं। आता तुम्ही बघू शकताय तेल गरम झालंय। आता त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकूया, अर्धा चमचा जिरे टाकूया, हे दोन्ही छान असे तडतडू द्यायचे। आता जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यात आपण भरपूर असा कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्ता पण छान असा तडतडल्यानंतर भरपूर लसूण टाकायचा व 2 मिरच्या टाकायच्या। आता हे छान असं आपल्याला तेलामध्ये चांगली फोडणी तयार करून घ्यायची, एकदम तळेपर्यंत, या लसणाचा कलर बदलेपर्यंत। ताक आहे याच्यात आपण मगाशी जे बेसनचं पीठ तयार केलं ते टाकून घ्यायचं। याच्याने काय होतं, तुमची कढी अजिबात फुटत नाही, शेवटपर्यंत आहे अशी राहते। आता हे एकदम मिक्स करून घेऊया। आता आपली फोडणी पण छान अशी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता लसणाचा कलर बदललाय। आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची व हळद तेलात थोडीशी भाजली गेली का ताक टाकून घ्यायचं व एक चिमटभर मीठ टाकायची, थोडीशी पिठी साखर टाकायची आणि आता ते हलवत राहायचं थोड्या वेळ, जेणेकरून कढी फुटणार नाही। तुम्ही बघू शकता ही किती छान दिसत आहे। आपल्याला याला मोहर येईपर्यंत हलवत राहायचंय, साधारणतः 1-2 मिनिट लागतात। आता वरून आपण याच्या भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीरीने कलर ही छान येतो, दिसायलाही छान दिसते व खायलाही अप्रतिम लागते। आता पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्ही अशी कढी खाल्ली तर नक्कीच तुम्हाला खूप आवडेल। आता एक साधारणतः 3 मिनिट आपण ह्याला उकळून घेऊया, उकळायची नाही फक्त हलकासा असं फेस आले किंवा मोहर आल्यासारखं होऊ द्यायचं। आता तुम्ही बघू शकता साधारणतः 5 मिनिटात ह्याला छान असा मोहर आला आहे आणि आपली कढी ही तयार झाली आहे। तुम्हाला जर ही कढीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।